नागपूरमध्ये दुपारच्या वेळी तुफान गारपिटीचा तडाखा पाहायला मिळाला। दुपारी वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वारा आणि पावसासह नागपूरमध्ये तुफान गारपीट झाली आहे। गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्यात। वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे स्वाइन फ्लूचा धोका हा अधिक वाढलेला आहे। ही दृश्य आपण पाहताय थेट नागपुरातली। गारांचा पाऊस पडलेला आहे, गारपीट झालेली आहे आणि याच गारपिटीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी। नागपुरात आज अचानक वातावरणामध्ये बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह गारपीट नागपुरात झालेली आहे। आपण बघू शकतो की पाऊस हा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात गारपीट ही नागपुरात होते आहे। आधी अंशतः ढगाळ वातावरण व पाऊस हा नागपुरात झालेला होता, मात्र जी गारपीट आहे ही गारपीट नागपूरमध्ये पहिल्यांदा झालेली आहे। नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे, त्याचप्रमाणे ही गारपीट जी ग्रामीण भागात ही बहुधा गारपीट झालेली आहे। त्यामुळे पिकांचं तर नुकसान झालेलंच आहे आणि वातावरणामध्ये हा अचानक बदल झालेला आहे। गारवा या गारपिटीमुळे नागपूरच्या वातावरणात बदल झालेला आहे। हे जे थंड वातावरण जे निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे आता स्वाइन फ्लूचा धोकाही आता वाढत चाललेला आहे। कारण जे ऊन जे आहे ही ऊन तापत होती, मात्र अचानक अशा पद्धतीने जी गारपीट झाली आहे, हवामान थंडावलं आहे, त्यामुळे स्वाइन फ्लूचा धोकाही आता निश्चितपणे वाढणार आहे। आणि अशा प्रकारे समजा वातावरणात बदल समजा होत राहिला तर निश्चितपणे नागरिकांच्या स्वास्थ्यावर याचा विपरीत परिणाम होणार आहे। त्याचबरोबर ती शेती जी आहे शेतकऱ्यांनाही या गारपिटीचा नक्कीच मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।